हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दोन वेगवेगळे थर्मामीटर्स आपण डेव्हलप केले होते. एक सेंटीग्रेड मधला थर्मामीटर आणि दुसरा होता फॅरनहाइट मधला थर्मामीटर. तर आपण ऑलरेडीच दोन थर्मामीटर बघितलेलं होतं. तुम्ही हा थर्मामीटर तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये एक थर्मामीटर दिसतो तुम्हाला. हा थर्मामीटर जो इथून इथपर्यंत आहे त्याच्यामध्ये मर्क्युरी आहे, एक बॉब आहे आणि एक सिलेंडर आहे. तर आपण आता थोडस वेगवेगळे बाकीचे स्केल्स काय आहेत याच्यावरती चर्चा करूया. दी रिलेशन बिटवीन दी डिफरंट टेम्परेचर स्केल्स. सो फर्स्ट स्केल इज ऑलरेडी वी नो दॅट इज द डिग्री सेंटीग्रेड. सेकंड स्केल डिग्री फॅरनहाइट, डिग्री केल्विन आणि डिग्री रंकिन. डिग्री रंकिन RANKIN. समजलं? तर हे चार जे थर्मामीटर्स आहेत त्यांची प्रोसिजर सगळ्यांची सेम आहे. काय सेम आहे? दॅट इज लोअर पॉइंट आणि हायर पॉइंट. लोअर पॉइंट आणि हायर पॉइंट बघा. सेंटीग्रेड ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की सेंटीग्रेड जर स्केल असेल तर लोअर पॉइंट कुठला असेल? 0 असेल. हायर पॉइंट कितीला असेल? 100 डिग्री असेल. That is, it is in terms of centigrade. So centigrade is a scale which was developed by Celsius, and that is the two fixed points. That is, lower point is at 0, higher point is at 100 degrees. 100. Okay. And in between these 2 points, there are 100 equal marks. That is 100 equal partitions. त्यानंतर दुसरं जे स्केल आहे दॅट इज डिग्री फॅरनहाइट. लोअर मार्किंग त्याचं किती आहे? 32 डिग्री फॅरनहाइट. आणि हायएस्ट मार्किंग कितीला आहे? 212 डिग्री फॅरनहाइट. द डिस्टन्स बिटवीन लोअर अँड हायर इज डिवायडेड इनटू 180 इक्वल पार्ट्स. सो दिस इज 180 इक्वल पार्ट्स. लक्षात आलं? या दोन डिफरन्स मध्ये काय आहे की दोन लोअर पार्ट मध्ये किती आहे? 0. हायर पार्ट किती आहे? 100. डिस्टन्स दोन्ही कितीला 100 डिवाइड केलेला? 100 ला. इथं लोअर पॉइंट किती आहे? 32. इथं किती आहे? हायएस्ट पॉइंट कितीला आहे? 212. दोन पॉइंट मधले जे हे आहे पोर्शन आहे ते किती मध्ये डिवाइड केलं आहे? 180 डिग्री. 180 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. तसं दुसरं जे आहे स्केल दॅट इज डिग्री केल्विन स्केल जे आहे ते लोअर पार्ट सगळ्या मार्किंग मध्ये लोअर जो फिक्स्ड पॉइंट आहे तो लोअर फिक्स्ड पॉइंट एकाच ठिकाणी येईल आणि हा लोअर फिक्स्ड पॉइंट 273 डिग्री केल्विनला आहे. लक्षात आलं? 273 डिग्री केल्विन. आणि हायएस्ट किती आहे? 373. आणि यांच्या दोन्हीच्या मध्ये जो पोर्शन आहे तो पोर्शन 100 ने इक्वल डिवाइड केलेला आहे. म्हणजे ईच पोर्शन, ईच लाईन रिप्रेझेंट्स. सो दिस इज 1 2 3 असे किती लाईन्स आहेत? 100 लाईन्स असतील. ईच लाईन रिप्रेझेंट्स 1 डिग्री केल्विन. 1 डिग्री सेंटीग्रेड आणि 1 डिग्री केल्विन हे दोन्ही सेम असतात. त्यानंतर डिग्री रंकिन. रंकिन या शास्त्रज्ञानं डेव्हलप केलेलं जे स्केल आहे दॅट इज डिग्री रंकिन. केल्विन हे सुद्धा केल्विन या सायंटिस्टने डेव्हलप केलेलं स्केल आहे. आता डिग्री रंकिन असेल तर इथं त्याचा मिनिमम जो लोअर पॉइंट आहे तो कितीला आहे? 492 डिग्री रंकिनला. 492 डिग्री. आणि हायएस्ट कितीला? 772. 672 डिग्री रंकिन. So now the distance between these two marking is divided into 180 equal parts. तुम्हाला 4 थर्मामीटर्स लक्षात आले का बघा. एक आहे डिग्री सेंटीग्रेड, दुसरा आहे डिग्री फॅरनहाइट, तिसरा आहे डिग्री केल्विन, चौथा आहे डिग्री रंकिन. डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री केल्विन या दोन्हींचा जर विचार केला तर 0 डिग्री लोअर पॉइंट किती आहे? 0 आणि 100 असं आहे. तर इथं केल्विनला किती आहे? 273 373. दोन्हींच्या मध्ये मार्किंग जे काय आहे पोर्शन जे आहे ते डिवाइडेड इनटू 100 पार्ट्स. 100 पार्ट्स. इथं डिग्री फॅरनहाइट आहे ते डिग्री फॅरनहाइट काय आहे? 32 डिग्री लोअर आहे, 212 हायएस्ट आहे. The distance between is marked at 180 degree. Now this that is lower and higher is 492
and 672. The portion between these two are divided into 180 equal parts. So now we can compare. हे आता चारीचे चारी कंपेअर करून आपल्याला रिलेशन मिळवता येईल का बघा. की समजा आपण एक फिक्स्ड पॉइंट धरूया. एक ह्या सगळ्याला एक फिक्स्ड पॉइंट धरूया. ह्या सगळ्या फिक्स्ड पॉइंटला प्रत्येकाला एक नाव देऊया. काय, इथं सी, इथं एफ डिग्री फॅरेनहाइटच्या थर्मामीटरला एफ, इथं डिग्री केल्विनच्या याला के, इथं डिग्री रँकिंगला आर. लक्षात आलं. आता सी मायनस 100, सी मायनस 0, सी मायनस 0 डिवाइडेड बाय 100 किती पोर्शन डिवाइड केलेलं आहे, दॅट इज 100. लक्षात आलं. इथं एफ मायनस 32, एफ मायनस 32 किती पोर्शन डिवाइड केलेलं आहे, 180 पोर्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे लाईन्स मध्ये. त्यानंतर के मायनस 273 म्हणजे के मायनस लोअर टेम्परेचर डिवाइडेड बाय number of equal parts, that is 100. Similarly R minus 492 म्हणजे लोअर पार्टला टेम्परेचर किती आहे, 492, इक्वल पार्ट्स किती आहेत, 180. लक्षात घ्या. सो दॅट मीन्स दी 4 थर्मामीटर घ्यायचे. 4 थर्मामीटरचे लोअर पॉइंट आपण पहिल्यांदा फिक्स करूया. प्रत्येकाचा डिग्री सेंटीग्रेडचा लोअर पॉइंट 0, फॅरेनहाइटचा 32, डिग्री केल्विनचा 273 आणि डिग्री रँकिनचा 492. लक्षात आलं. त्यानंतर एक फिक्स्ड पॉइंट धरा. प्रत्येक डिग्री सेंटीग्रेडला सी माना, फॅरेनहाइटला एफ माना, डिग्री केल्विनला के माना आणि डिग्री रँकिनला आर माना. ओके. तर आर सी मायनस 0 डिवाइडेड बाय नंबर ऑफ पोर्शन कितीने डिवाइड केलाय, 100. इथे एफ मायनस 32 तर किती आहे, पोर्शन डिवाइड केलाय 180 इक्वल पार्ट्स मध्ये. आणि के मायनस 73 किती पार्ट्स इक्वल डिवाइड केलाय, 100 पार्ट्स. आणि आर मायनस 492 डिवाइडेड बाय नंबर ऑफ इक्वल पार्ट्स 180. समजलं. तर हे झाले आपले एकूण की दॅट इज नोन एज दी रिलेशन. दिस रिलेशन गिव्स, इथं 0 आपण जर काढलं तर दिस रिलेशन गिव्स दी रिलेशन बिटवीन डिग्री सेंटीग्रेड, डिग्री फॅरेनहाइट, degree Kelvin and degree Rankine. Friends, now we are going to develop the mercury thermometer. That is the mercury thermometer. So mercury thermometer is generally used in different, that is the laboratories and everywhere. The majority thermometers are mercury thermometers. Why the mercury thermometers? Why the mercury thermometer? पहिला प्रश्न आहे, mercury thermometers का? किंवा ज्या थर्मामीटर मध्ये मर्क्युरी आहे त्याला आपण काय म्हणतो, mercury thermometer. So mercury thermometer consists the thermometer in which the mercury is used as a, that is the substance. So now this mercury thermometer consists the mercury, that is the simple, this is the bulb. Here this consists of that is the mercury, and one fine hole is there, then that through which the mercury is expanded. Now why the mercury is used in a thermometer? There are some reasons. First reason, mercury's specific heat is low. मर्क्युरीचं काय आहे, स्पेसिफिक हीट लो आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, द हीट अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर बाय 1 डिग्री. याच्यासाठी जर जास्त असेल तर काय होईल, तुम्ही कितीही तापवला तरी लवकर मर्क्युरी वर एक्सपांड होणार नाही. पण त्याचा स्पेसिफिक हीट किती आहे, व्हेरी लो आहे. याचा अर्थ काय होईल की थोडी जरी त्याला एक उष्णता दिली तर काय होईल की मर्क्युरी एक्सपांड होईल. दॅट इज इट गिव्स व्हेरी फास्ट रिस्पॉन्स. सेकंड, mercury is shining metal. Mercury is a shining. It is very shiny. Through this glass, one can easily observe the height of the mercury. That means mercury is shining. Similarly, mercury does not weight the glass. Weight the glass tube or capillary
ट्यूब. म्हणजे याचा अर्थ काय की मर्क्युरी ह्या कॅपिलरीला चिकटून तिथंच राहत नाही, पाण्यासारखा इथंच राहत नाही, तो काय होत नाही, चिकटत नाही. याचा अर्थ मर्क्युरी ही डज नॉट वेट द कॅपिलरी ट्यूब. सिमिलरली इट्स मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बघा. मेल्टिंग पॉइंट 393 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि बॉइलिंग हा बॉइलिंग पॉइंट आहे किंवा त्याला आपण म्हणूया दिस इज फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट ऑफ मर्क्युरी इज minus this 39 degree centigrade, and that is boiling point. Boiling point is 393 degrees centigrade. लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट वन, मर्क्युरी गिव्स द एक्सपान्शन, युनिफॉर्म एक्सपान्शन. we can say that uniform expansion at a temperature. म्हणजे 0 पासून किंवा 0 पासून 10 डिग्री पर्यंत जेवढं एक्सपान्शन होणार आहे तितकंच एक्सपान्शन कितीला असेल, 100च्या वरती सुद्धा एक्सपान्शन तेच, म्हणजे 100 पासून 110 पर्यंत जे एक्सपान्शन होणार आहे त्याला लागणारी ऊर्जा आणि 0 पासून 10 डिग्री पर्यंत वाढणारी ऊर्जा सेम लागेल. याचा अर्थ इथं कमी आणि इथं जास्त असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी युनिफॉर्म एक्सपान्शन होतं. ह्या सगळ्या प्रॉपर्टीमुळं आपण मर्क्युरी कशामध्ये वापरतो, थर्मामीटर. सो व्हॉट इट गिव्स, द मर्क्युरी thermometer consists of substance mercury in a glass tube. This mercury has peculiar property. One property is the specific heat capacity of mercury is very low. Mercury is very shiny. It does not wet the glass. That is, mercury does not wet the glass tube or capillary tube. Then the two extreme points are very low and very high. Then it has uniform expansion, is it? So such that due to these properties one can use the mercury in a thermometer. So if we use mercury in a thermometer, then how we can develop the thermometer? Mercury आपण जर वापरायचं ठरवलं तर मग mercury का वापरायचं हे आपण आता त्याचा आन्सर बघितलं. आणि mercury जर वापरायचंच ठरवलं तर mercury thermometer कन्स्ट्रक्ट कसं करायचं, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल बघा. सो नाउ टू डेव्हलप मर्क्युरी थर्मामीटर वी नीड टू टेक वन फाइन ग्लास ट्यूब, वन फाइन कैपिलरी ग्लास ट्यूब which consists of very fine capillary tube. Capillary म्हणजे होल असलेली एक capillary tube आहे. So this is the bigger tube as compared to our original mercury. जर समजा तुम्ही ही जर ग्लास ट्यूब बघितला तर याची डायग्राम आपण इथं काढतो. याचा अर्थ दिस इज व्हेरी बिगर दॅन द ऍक्च्युअल. नाउ दिस mercury, that is the glass tube, has the one bulb here which consists the mercury, So this is the mercury. And this glass tube has a fine hole. Now this is a hole through which the mercury rises, is it? So now what will happen, say, to construct the mercury thermometer we use one glass tube, one small very fine glass tube consisting one capillary inside, uniform capillary, and one bulb which consists the mercury. Now, this mercury, whenever put in the ice, when it is put in ice, समजा इथं ice box मध्ये ठेवला तुम्ही, तर this mercury expands up to certain height. इथपर्यंत तुम्हाला समजा certain height मिळालं तर काय होईल, इथं तुम्ही काय करायला मार्किंग करा 0 डिग्री सेंटीग्रेड. नंतर आपण काय करायचंय की this now mercury is kept in a boiling water. मग नंतर काय करा,
की इथं बॉइलिंग वॉटर ठेवा. बॉइलिंग वॉटर हॅज अ हायेस्ट टेम्परेचर ॲज लाईक 100 डिग्री सेंटीग्रेड आपल्याला माहित आहे. मग बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवला की मर्क्युरी रायझेस अप टू मॅक्झिमम हाईट. मॅक्झिमम हाईट. नाव पुट मार्क दिस ॲज अ हायेस्ट मार्क अँड इट इज नेम्ड ॲज 100 डिग्री सेंटीग्रेड. जर सेंटीग्रेडचं स्केल पाहिजे असेल तर आपल्याला हे मर्क्युरी थर्मामीटर मध्ये काय करावं लागेल, एक ग्लास ट्यूब घेतला, एक बॉब घेतला, बॉब याला अटॅच केला, फाईन कॅपिलरी ट्यूब आहे, युनिफॉर्म कॅपिलरी ट्यूब आहे आणि त्याच्यामध्ये मर्क्युरी ठेवला. सुरुवातीला 2 फिक्स्ड पॉइंट आपल्याला मार्किंग करायचे, एक लोअर पॉइंट आणि एक हायेस्ट पॉइंट, हायर पॉइंट. लोअर पॉइंट मार्किंग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हा मर्क्युरी कॅलिब्रेट करण्यासाठी पहिल्यांदा बर्फामध्ये ठेवावं लागेल. तुम्हाला जिथपर्यंत मर्क्युरी येईल त्याला 0 मार्किंग करावं लागेल. नंतर जर समजा आपण हाच मर्क्युरी थर्मामीटर जर बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवला तर हायेस्ट मार्क तुम्हाला मिळेल. याला आपण नाव देऊया की 100 डिग्री सेंटीग्रेड. जर 100 डिग्री सेंटीग्रेड असेल आणि मग आता आपण मर्क्युरीचे 2 फिक्स्ड पॉइंट तयार झाले, एक लोअर पॉइंट आणि एक हायर पॉइंट. द डिस्टन्स बिटवीन टू, that is higher point and lower point, is equally divided into how many parts? That is 100 parts. 100 parts मध्ये आपण जर डिवाइड केला तर each part reads 1 degree centigrade. म्हणजे मर्क्युरी इथपर्यंत आला तर काय म्हणणार 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री आणि मग आपण मार्किंग करू शकतो. So this forms the mercury thermometer. It is in terms of degree centigrade. जर समजा आपल्याला ह्याच्याऐवजी डिग्री केल्विन मध्ये हे करायचं असेल तर काय करावं लागेल, तर डिग्री केल्विन पाहिजे असेल तर बर्फामध्ये ज्यावेळी ठेवला असेल तर त्यावेळी ह्या मार्किंगला, लोअर मार्किंगला काय करावं लागेल, 32 डिग्री केल्विन हे नाव द्यावं लागेल. त्यानंतर हायएस्ट डिग्रीला किती नाव द्यावं लागेल की 212 डिग्री केल्विन नाव द्यावं लागेल. The distance between two, the marking is divided into how many parts? 180 parts. लक्षात येईल. त्यानंतर जर समजा आपल्याला हे कशामध्ये पाहिजे, डिग्री, यस डिग्री केल्विन नंतर डिग्री, सॉरी हे डिग्री फॅरनहाइट आहे, हे डिग्री फॅरनहाइट आहे. त्यानंतर डिग्री केल्विन पाहिजे असेल, हे डिग्री केल्विन पाहिजे असेल तर इथे किती पाहिजे होतं मार्क, यस 273 and here the mark is 373 degree Kelvin. So this distance between two marking is divided into 100 equal parts. So we can develop the thermometer, we can construct the thermometer by using that mercury and glass tube and a small bulb. So by using mercury thermometer one can measure the temperature in degree Celsius, degree Fahrenheit and degree Kelvin. These are the 3 that is the measuring scales generally used in a market. Okay, thank you.